हे बघ राधिका, अथर्व सापडेल आपल्याला. हा, आपण शोधतोय की नाही त्याला सगळीकडे. हा, तू तू अशी खचून जाऊ नकोस. हा, मिळेल अथर्व, तू रडू नकोस राधिका. राधिका ग, असं काय करतेस? राधिका, काय चाललंय तुझं? असं रडून काही होणार आहे का? हा, सापडेल अथर्व. हा, कशी शांत हो? अथर्व जोपर्यंत सापडत नाही ना, तोपर्यंत मला काही शांतता नाही. राधिका, शांत राहायलाच हवं ना तुला. असं खचून कसं चालेल? ठेवती. मी फोन करू का ग प्रज्ञाला? हा, काय चाललंय तुझं? आता थांबवू नको मला, मी करते तिला फोन. राधिका, राधिका, असं पॅनिक होऊन नाही चालणार आपण. हे बघ, ते शोधतायत ना अथर्वला, आपण थोडा वेळ द्यायला हवा त्यांना. अगं मला फोन करू दे ग, कुठे असेल तो? हॅलो हेलो, आओ आओ, मैं चंद्रक्का बोलतीये. राधिका ताई आहेत का? हा, बोलून राहिले. अहो मी चंद्रक्का राधिका ताई. अहो मागच्या चौकात भाजी घ्यायला नाही बसतात. तुम्ही येता की रोज माझ्याकडे पालेभाजी घ्यायला? चंद्रक्का. हा, चंद्र मावशी, तुम्ही काहून फोन केला? माझा नंबर तुमच्याकडे? तुमचा पोरगा आहे माझ्याकडं, त्यानंच दिला मला नंबर तुमचा. काय? अथर्व, अथर्व तुमच्या बरोबर आहे? पण तो तुमच्याकडे कसा आला? असं कसं म्हणजे काय? अहो तुम्ही रस्त्यावर सोडून जाता आणि मग मलाच विचारता असं कसं? अगं पण चंद्रमावशी, आम्ही त्याला इथे शोधत होतो. सगळेजण खूप घाबरून गेलो होतो. त्याला फोन देतेस का? हा, बोला बोला, त्याच्याशीच बोला. बोल गे, मम्मीशी बोल. हॅलो आई. अथर्व, कुठे होतास तू? सॉरी आई, मी चुकलो. मी तुला किती वेळा सांगितलं का असं न सांगता कुठे जायचं नाही म्हणून? काहून गेलास रे? हा? ती पॅरांनी फोनवर बोलत होती, कळत नाही मी कुठे गेलो. आवा माझे दिसलेच नाही. बाबा हलवले. हो का? बरं, ऐक ना, तुला घ्यायला येतो आम्ही. तू असं कर, मावशीला फोन दे वर. वय चंद्रा मावशी, तुझे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. देवासारखी धावून आलीस बघ. तुला घर माहितीये ना? तू त्याला घरी घेऊन येतेस का? आम्ही घरीच पोचतो. वय ताई, अहो तुम्ही काय बी काळजी करू नका. मी स्वतः त्याला घराला घेऊन येते. ठेवते फोन. ठेवते. सगळं कळलंय मला. हं? आता आपण आधी घरी जाऊया. सगळ्यात आधी तू दिसायला हवीस अथर्वला. हं? मी नानाजींना फोन लावते. तुम्ही कुणी लहान मुलाला पाहिलंय का? छोटा पोराला पाहिला का? असा दिसतो. बाबा फोटो बघ. हा इथे नाही बघितलं कोणी. नानाजी, हा राधिके, काय ग, काय झालं? अथर्व सापडला. काय? कुठे, कधी? त्या आपल्या भाजीवाल्या चंद्रा मावशी आहेत ना, हा हा, तिच्याकडे. परमेश्वरा, बरं झालं रे, सापडला. मी येतो, घरी येतो हा लगेच. नानाजी, गुप्ते भाऊ आहेत ना तुमच्या सोबत? हा हा, हो आहेत आहेत आहेत. येताना पेढे घेऊन येतो का अख्खं दुकानच घेऊन येऊ? नानाजी, आता जन्माची अद्दल घडली बघा. त्याला मी कधीच एकट्याला सोडायची नाही, कधीच नजरे अडवू द्यायची नाही. हो ग हो, अनुभवात ना शहाणपण येतं ना ते असं. फोन ठेवू? घरी येतो आम्ही. हो हो हो, येत. चल 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 चल. हो चला. अथर्व सापडलाय. चला. चल 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 चल. चल घरी जाऊया. चल चल चल.
इकडे लहान मुलाला पाहिलं कुठल्या शाळेच्या युनिफॉर्म मध्ये खेळत होता. हा ब्लू कलरची कार होती त्याच्याकडे. हा प्लीज. हा शनाय कुठे आहेस तू? हाय गॅरी. सापडलं का अथर्व? काही पत्ता लागला? नाही रे, कुठेच सापडत नाहीये तो. भैया, आपने एक छोटे बच्चे को देखा क्या? कितने बार पूछोगे मैडम? हॅलो काय बोलतेस? हॅलो. अरे नाही रे, कुठेच सापडत नाहीये तो. मी इतकी थकले माहितीये तुला, आणि मला खूप भूक पण लागलीये. पण अथर्व मिळाल्याशिवाय घशाखाली एक घास पण नाही जाते रे माझ्या. बर एक काम कर बच्चा, तू ना त्या गार्डन पाशीच ये परत. हा, मी वाट बघतो तुझी. ये लवकर. हा ओके ओके, भेटते. बाय. बाय. आप तो खा रहे हैं मैडम, फोन पे क्यों बोला झूठ? ए, तोंडातला संपव आधी, मग बोल. कितना हो भैया? 60 रुपए. कीप द चेंज. अमीर लोग कितना झूठ बोलते हैं. दो बनाना. नानी, काय करताय तुम्ही? आणि भांड का उपडं घातलंय दारात? अगं, आमची आपली जुन्या काळातली समजूत की घरचं माणूस बाहेर गेला आणि खूप वेळ आलं नाही ना, तर दारात भांड उपडं टाकायचं, मग तो माणूस लवकर येतो परत. काय नानी, काय भ्रामक कल्पना आहे तो तुमच्या? अगं, माझ्या मनाची समजूत. तुला काय त्रास आहे त्याचा? ठीक आहे, मी ना आजपासून या घरात काही बोलतच नाही. तोंड बंद ठेवते माझं. आई, सापडला? अगं हो, काळजी करू नको, अथर्व सापडला. देवाची कृपा. कुठे आहे तो? बरा आहे ना? आणि राधिका, ती बरी आहे का? रडून रडून बेजार झाली असेल बिचारी. सांग ना, काय झालं? अगं हो, तुला ती आपल्या एरियातली भाजीवाली माहितीये? तिला दिसला अथर्व. तिने लगेच राधिका ताईला फोन केला आणि आता तीच घेऊन येते अथर्वला. देवा, तुझे खूप खूप उपकार. वाव यार, काय कमाल सँडविच होतं. शिट गॅरी. शनाय सापडला का अथर्व? नाही रे, मी सगळीकडे शोधते त्याला, कुठेच सापडत नाहीये तो मला. बघ ना. अरे यार, कुठे गेला असेल यार हा? माहिती आहे रे कुठे येतो ना तो मुलगा तुझा. कळत नाही मी काय करू. बघ ना, माझी पण अवस्था काय झाली. मला खूप भूक लागली आहे रे. एक काम कर बच्चा, तू असं कर, तू घरी जा आता. तुझ्याशिवाय कसे जाऊ मी घरी? नाही नको. एक काम कर, तू पण घरी चल प्लीज. अगं मी कसा घरी येऊ बच्चा? माझा मुलगा हरवलाय. अथर्व सापडायलाच पाहिजे. कोणाच ठाऊक कुठे गेलाय यार. आय जस्ट होप तो सुखरूप असेल. चल थोडं त्या बाजूला बघूया.